छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात सिकल सेल रुग्ण तसेच विविध आजारी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनेची माहिती डॉक्टर अविनाश गावित यांनी दिली। नवापूर शहरात टाउन हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात नवापूर तालुका आरोग्य विभागामार्फत सिकल सेल रुग्ण तसेच विविध आजारांच्या रुग्णांसाठी शासनाने राबविलेल्या योजनांची इत्थंभूत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांनी दिली। तसेच यावेळी सिकल सेल ग्रस्त रुग्णांना लाभाचे वाटपही करण्यात आले होते। यावेळी नवापूर तहसीलदार दत्तात्रेय जाधव, आमदार शिरीष कुमार नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरतभाऊ गावित, उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी BA कापसे, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, आमदारांचे स्वीय सहाय्यक श्री माऊची यांचेसह तालुका आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। आज आमच्याकडे सिकल सेल, आयुष्यमान कार्ड, वयवंदना कार्ड या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारचा लाभ दिला जातो। त्याच्यामध्ये महत्त्वाचा सिकल सेल हा आजार आपल्या नवापूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्याच्यामध्ये आमचे साधारणतः 1300 ते 1400 हे डिसीज म्हणजे ज्यांच्याकडे लाल कार्ड आहे त्या आजाराचे ग्रस्त रुग्ण असून त्यांना संजय गांधी निराधारमध्ये आर्थिक लाभ मिळत असतो, परंतु त्या लाभासाठी ते त्यांच्या उत्पन्नाची जी अट आहे ती 21,000च्या आत पाहिजे। त्यांना मेडिकल कॉलेजचं अपंगत्व प्रमाणपत्र पाहिजे। हे कागदपत्र घेऊन ज्यावेळेस तहसील विभागामध्ये संजय गांधी विभागामध्ये त्या ठिकाणी ते दाखल केल्यानंतर त्यांना आर्थिक लाभाच्या योजना त्या ठिकाणी मिळत असतात। सिकल सेल ग्रस्त रुग्णास संजय गांधी निराधार व्यतिरिक्त त्यांना SBT कार्ड, UDID कार्ड आणि त्यांना प्रवासामध्ये सवलत, या ठिकाणी जे विद्यार्थी शालेय विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना अर्धा तासाची सवलत त्यांना वाढवून मिळत असते। आणि ह्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी आपल्याला लागणारे कागदपत्रक आणि जर तुम्हाला त्याच्याविषयी काही अडचण असेल तर तुम्ही त्या संबंधित विभागामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, त्या ठिकाणी PSCला वैद्यकीय अधिकारी आहेत, तालुक्याला तालुका आरोग्य अधिकारी आहेत, आमच्याशी केव्हाही संपर्क साधला। तुम्हाला ज्या कोणत्याही गोष्टीची अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही सर्वतोपरी आमचं मार्गदर्शन सहकार्य आमची टीम तुमच्या दारापर्यंत येऊन आमच्या आशामार्फत तुम्हाला जी काही मदत लागेल त्याबद्दल आम्ही करण्यासाठी तयार आहोत। त्यामुळे जेवढे सिकल सेलचे रुग्ण आहेत त्या सर्वांनी आपली तपासणी करून त्याचं जो आर्थिक लाभाच्या योजना आहेत, शैक्षणिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी सिकल सेल जे 0 ते 40 वयोगटातील आहेत या सर्वांनी आपल्या मुलांपासून तर 40 वर्ष वयोगटापर्यंत सर्वांनी सिकल सेलची तपासणी करावी। पहिली तपासणी आम्ही सोलबिलिटीची करतो। सोलबिलिटी जर समजा त्याच्यात पॉझिटिव्ह आली त्याच्यानंतर आम्ही HPLC किंवा इलेक्ट्रोफोरेसिस करतो। त्याच्यामध्ये जर समजा कॅरियर किंवा डिसीज असेल, डिसीज हा लाल कार्ड त्याला मिळत असतो आणि हा ग्रस्त असतो आणि हा जास्त जोखीमग्रस्त असल्या कारणाने आम्ही त्याच्याकडे जास्त फोकस करतो आणि त्यावर आधारित सर्व योजना असल्या कारणाने आपण हे कार्ड मिळाल्यानंतर त्वरित आपण आरोग्य विभागाशी संपर्क साधून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हा अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि विशेष म्हणजे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आपण सिकल सेलची सर्वात चांगली मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे। त्यामुळे माननीय जिल्हा अधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे आणि त्यांचा हा मानस आहे की सर्व लाभार्थ्यांचे रक्त तपासण्या केल्या जाव्यात, त्यांना कार्ड मिळावं, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि या सर्व गोष्टींचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। त्यामुळे आपण निश्चित सहकार्य करा आणि या शासकीय योजनांचा लाभ घ्या ही विनंती करतो।